नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आज आहे गुरुवारचा शेवटचा दिवस, म्हणजे चौथा गुरुवार, उद्यापनाचा दिवस. आणि संध्याकाळच्या वेळेचं शूट करायला घेतलेलं आहे. तर सकाळचे ब्लॉगसुद्धा आहेत ना, ते मी अपलोड केलेले आहेत. तर सध्या ना जास्त मोठा ब्लॉग एकच असा मी शूट करत नाही आहे, तर मी छोटे छोटे असे मिनी ब्लॉग्सच बनवते. कारण मोठा ब्लॉग केला की तो नंतर एडिटिंग करायला होत नाही, आणि मध्ये राहिलं ना की खूप उशीर होतो. त्यामुळे म्हटलं की छोटे छोटे ब्लॉग्स बनवूया आणि होईल तेवढं लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आता उद्यापनाचं ना इथे सगळं पूजा झालेली आहे, आणि आजची पूजा जी आहे ती पूर्ण नम्रताने मांडून घेतलेली आहे. कारण सकाळपासून आम्ही दोघी क्लासमध्ये बिझी होतो. ती शाळेत जाऊन आली, त्याच्यानंतर मग क्लासमध्ये सुद्धा मग माझ्याबरोबर होती. आणि आज तसं तर मुलांची पार्टी होती, पण तरीसुद्धा यायला भरपूर उशीर झाला. कारण संध्याकाळीच आज पूजा मांडायची होती, म्हणून सगळं सामान वगैरे घेऊन येईपर्यंत आम्हाला उशीर झाला. आणि आल्यानंतर मग नम्रताने आंघोळ करून घेतली आणि तिने पूजा मांडायला घेतलेली. आणि मी ना सगळं स्वयंपाकाची, म्हणजे आपला नैवेद्याचा जो स्वयंपाक करायचा आहे त्याची तयारी करायला घेतली. तर असं दोघांनी मिळून सगळं आता आवरून घेतलेलं आहे. आणि फायनली आता झाली पूजा. आणि याच्यानंतर ना मग बिल्डिंगमधल्या ज्या लेडीज आहेत त्यासुद्धा येतात. आणि इथे अजून पूजा चाललेली एवढ्यातच ना या वहिनी आलेल्या आहेत. आणि बरं वाटलं की आपली पूजा होईपर्यंत लेडीज येतात, म्हणजे असं बोलवावं लागत नाही कोणाला, सगळे एकमेकांकडे आम्ही जातो. आणि खूप छान वाटतं की सगळीकडे आपण जाऊन येतो, सगळ्यांकडच्या पूजा बघतो. तर प्रत्येकजण लक्ष्मी मातेची पूजा करतातच, पण ना जेव्हा आपण प्रत्येकाच्या घरी जातो तर कुठे ना कुठे सगळीकडे थोडं थोडं असं वेगळं बघायला मिळतं. ते खूप खास वाटते की प्रत्येकाची आपली ना अशी वेगळी एक पूजा मांडायची पद्धत असते, किंवा मग ते त्याचं रूप एक वेगळं असतं. तर अशा प्रकारे इथे आमचीसुद्धा पूजा आज झालेली आहे. आणि हा माझा नैवेद्य रेडी झालेला आहे. तर नैवेद्यामध्ये ना आज मी तांदूळ आणि बाजरीच्या मिक्स करून असे छोट्या छोटेसे फुलके बनवलेले आहेत. गोडामध्ये मी आज शेवई बनवली आणि डाळ बनवली, त्याच्यानंतर भात, अशा प्रकारे आपला नैवेद्य केलेला आहे. तर आता इथे ना अजून मला पोथी वाचायची होती, आणि पोथी वाचून झाली माझी. तेवढ्यातच सगळे माझे फ्रेंड्ससुद्धा आले. आणि या काकी आहेत, बिल्डिंगमध्येच राहतात, मग त्या पण आल्या. आणि त्यांच्याकडे सुद्धा लक्ष्मी मातेचं उद्यापन आज आहे. मग इथे आपल्याकडे कोणी येऊन गेले की मग नंतर आपण वेळ ते पाडून त्यांच्याकडे जायचं, असं एकमेकांकडे जातो ना, खूप बरं वाटतं. आणि या गोष्टी ना खरंच एक असे आहेत की त्या निमित्ताने आपण एकमेकांकडे जातो येतो. अदरवाईज सगळेजण आपापल्या कामामध्ये आपल्या घरात बिझी असतात. बाहेर आपण भेटतो त्यावेळेला बोलतो, पण कोणाकडे जाणं असं ना घरापर्यंत होत नाही. पण हे असे छोटे छोटे निमित्त असतात ज्याच्या वेळेला आपण त्यांच्या घरी जातो, बसतो, 2 मिनटं, येतो. छान वाटतं. आणि आता लहान मुलांचंसुद्धा याच्यामध्ये विशेष असं असतं की त्यांनासुद्धा असं वाटतं की अशा ठिकाणी आपण जावं. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ना लहान मुलंसुद्धा ग्रुप करून सगळीकडे फिरतात. छान वाटतं की त्यांनासुद्धा हळद कुंकू लावणं, आपण जेव्हा त्यांना लावतो तेव्हा ते आपल्याला लावतात. तर प्रसन्न वाटतं घरातलं वातावरण. कुठेतरी ना असं वाटते की लक्ष्मी माता आपल्या घरात वेगवेगळ्या रूपात आलेली आहे. तर मी पण काही ठिकाणी जाऊन आली, आणि आल्यानंतर माझ्याकडे पुन्हा लेडीज आलेल्या आहेत. तर मी आज ना बाहेर गेली जेव्हा, तेव्हा मी मोबाईल नेलाच नव्हता, आणि मी कुठे काही शूटही केलं नाही. पण यांच्यासुद्धा घरी मी जाऊन आलेली आहे. आणि मी गेली की नम्रता असते, मग कोणी आले गेले की मग ती बघते. तर प्रसादामध्ये ना आपण ठेवलेलं दूध असतं ते, त्याच्यानंतर मग फुलं आहेत किंवा फळं आहेत ते दिलं जातं. काही जणं पुस्तकं वगैरेसुद्धा देतात, पण मी पुस्तकाचा वाटप असा काही करत नाही. तर इथे आमचं बोलणं चाललेलं होतं की माझ्याकडे ना इथे बालाजींचा जो फोटो आहे ना, ते पाहून मैत्रीण सांगत होते की बालाजी हे आहे ते विठ्ठलाचंच रूप आहे, आणि त्यांना पाहून खूप समाधान वाटतं. आणि जेव्हा आपण मंदिरात जातो ना, तर त्यावेळेला अक्षरशः देवाचं रूप पाहून डोळे भरून येतात. आणि खरंच खरी गोष्ट आहे की ज्यावेळेला आपण मंदिरात वगैरे जातो ना, तिथली पॉझिटिव्हिटी एवढी असते की ते आपल्याला अगदीच आपलं मन भारावून घेते. आणि इथे ना आमच्या शेजाऱ्यांचं घर, तर त्यांच्याकडे सुद्धा आता हे आमच्याकडून तिथे आलेले आहेत, आणि त्यांची पूजासुद्धा खूप सुंदर होती. आणि मी सुद्धा आली नव्हती, म्हणून मी पण आले इथे पूजेला. आणि देवीचं रूप पाहून खूप छान वाटलं. आणि खूप छान अशी दर गुरुवारी त्यांची पूजा असते, आणि त्यांच्याकडे ना खास करून रोजची सकाळी ना देवाची आरती किंवा असं चालू असतं, ते ऐकायला खूप छान वाटतं. तर सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे झालं, आणि नम्रताने माझे आता हेअरस्टाईल केलेले आहेत. तर कारण मला आता उद्या ना बाहेर जायचं आहे, तर ते तुमच्याबरोबर शेअर नक्की करेन. तर आजच्या ब्लॉगचा शेवट इथेच करते. तुमची गुरुवारची पूजा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा.